नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी आळूची खीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी ह्या चमच्याच्या मापाने बघा 4 चमचे घेतलेले आहेत आणि स्वच्छ असं पुसून नीट करून घेतलेले आहेत। काय रेती खडे असले तर बघायचे, नाहीतर काय होतं केल्यानंतर काय टस्टचा आवाज येऊ नये। ह्याच्या अगोदर पण खीर पण अपलोड केलेली आहे, लाडू पण अपलोड केलेले। ह्या खिरीखाली तुम्हाला सगळ्याची लिंक भेटेल। आज आपण ना गुळाचा वापर करता खीर बनवणार आहे। तर ही धागेवाली खडी साखर घेतलेली अशा मोठ्या प्रकारे। जेवढी खिरीला गुढी प्रमाणे लागेल ना तेवढंच घ्यायचं। तर ह्याला काय करणार आहे, मी थोडंसं तोडून बारीक करून घेणार आहे। दूध घेतलेलं आहे म्हशीचं, गरम करून घेतलेलं आहे आणि थंड झालेलं आहे। तर मी एका साईडला परत ह्याला गरम करत ठेवणार आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, मीडियम गॅस आहे। एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्याला चांगलं भाजून घ्यायचं। तर हे लक्षात ठेवा, मी तर तुम्हाला सांगते ही थोड्या प्रमाणात मी तुम्हाला दाखवते, कारण मी जास्त प्रमाणात बनवून ठेवलेलं आहे। रोज काय करते, दूध गरम करते आणि त्याच्यामध्ये 2-2 चमचे टाकून अशी खाते मी ते, थोडीशी गुळ वरनं टाकून। तर हे थोड्या प्रमाणात आहे, तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता। ते पण तुम्हाला मी सांगेन की काय करायचं ते। हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला बरं का, एकसारखं 2 ते 3 मिनिटं फक्त मीडियम गॅसवर। बघा असा आवाज येतो, चटचट चटचट एकदम। पण हलवत राहायचं, थोडंसुद्धा असं ठेवायचं नाही, नाहीतर काय होईल माहिती आहे का, करपून जाईल। अशा पद्धतीत बघा 2 ते 3 मिनिटं फक्त। आता हे मी काढून घेणार आहे। तर वाजायचं बंद झालं बघा, हे मस्त बघा भाजले गेलेले आहेत, एकसारखे भाजलेत। आता ह्याला काय करायचं, पूर्ण थंड होऊन द्यायचे। तीच कढई परत ठेवलेली आहे गॅसवर गरम करायला आणि कढई गरम आहे, गॅस बारीक केलेला आहे। ह्याच्यामध्ये 2 चमचे मी सूर्यफुलाचं बी घेतलेलं आहे, 7 ते 8 काजू घेतलेले आहेत, 6 बदाम घेतलेले आहेत, 1.5 चमचा मगज घेतलेला आहे, पंपिंग सीड 1.5 चमचा घेतलेला आहे। हे साहित्य पण तुम्ही जास्त घेऊ शकता। आता ह्याच्यामध्ये आपण बघा एवढे मखाने टाकणार, एक मुठभर घेतलेले आहेत, थोडेसे जास्त घेतले तर चालेल। हे साहित्य तुम्ही जास्त घेऊन ह्याची पावडर बनवू शकता। आळूसुद्धा जास्त घेऊन तुम्ही त्याची वेगळी पावडर बनवू शकता। तर गॅस चालू आहे बारीक आणि कढई आपली चांगली गरम आहे, कारण आपण पहिलं भाजून घेतलं होतं। 2 ते 3 मिनिटं आपल्याला याला एकसारखं भाजायचे, पण जास्त जर दिवस राहिलं ना तर कडवट होऊ नये, खराब लागू नये। 2 मिनिटं झालेले आहेत बघा, मी ह्याला चांगलं भाजून घेतलेलं आहे। भाजून का घ्यायचं, काय ओलसर वगैरे असलं खराब होऊ नये, आणि जास्त दिवस जरी पावडर राहिली ना तर थंड झाल्यानंतर आपण फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी चालेल। कधी कधी संध्याकाळच्या टायमाला सुद्धा तुम्ही दूध गरम करून त्यात थोडीशी हळद वगैरे टाकून सुद्धा, हे 1 चमचाभर टाकून सुद्धा तुम्ही थंडीच्या दिवसात पिऊ शकता, संध्याकाळी एकदम झोपताना। हे मी काढून घेते। आळू आपले थंड झालेले आहेत बघा, ह्याची वेगळी पावडर करून घेणार आहे बारीक एकदम। आणि हे जे आपण जे सगळं जे भाजून घेतलं होतं ना, बदाम काजू हे पण मी वेगळं बारीक करून घेणार आहे। एकत्र करायचं ना, वेगवेगळं बारीक करून ठेवायचे। अशा पद्धतीत बघा आळू बारीक केलेले आहेत, एकदम असे पावडर करायचे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दरदर पण करू शकता, बंचालो करून सुद्धा करू शकता। हे बघा, हे सगळे बदाम काजू हे जे आपण सगळं साहित्य घेतलं होतं ते अशा पद्धतीत, मगज वगैरे अशा पद्धतीत दरदर केलेलं आहे। हे जे बारीक पेस्ट करायची नाही, अशा पद्धतीतच करायचं। ही जी आपली धागेवाली खडीसाखर होती ना, त्याची बघा अशा पद्धतीत पावडर करून घेतलेली। जर गुळ पावडर जरी वापरली तरी पण तुम्ही चालू शकते। कढई गरम करत ठेवलेली आहे, तूप टाकून घेऊया। छोट्या आकाराचा चमचे 2-3 चमचे मी टाकणार आहे अर्धा लिटरसाठी। तूप चांगलं गरम झालेलं आहे, गॅस एकदम बारीक करायचा आणि हे 2 चमचे टाकायचे। जास्त जर लोक असले की नाही, आपण जे बदाम काजूची पावडर केली होती ना ती 2 चमचे टाकलेले। जास्त बनवायचं असेल तर मग तुम्ही त्याप्रमाणे टाकायचं। तर हे अर्धा लिटरसाठी टाकलेलं आहे, ही 1 चमचा गच्च भरून टाकलेलं आहे। थोडंसं जास्त जरी टाकलं तरी चालेल। मस्त असं मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये बारीक गॅसवर एकदम, कारण हे सगळं भाजलेलं आहे। ह्याच्यामध्ये मनुके टाकलेले आहेत। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये दूध घालून घेऊया आपण। गॅस बारीक करायचा, गॅस वाढवायचा नाही। ते गरममध्ये आपण ओतलं का नाही तर मग ती सगळीकडे होईल, हलवत राहू एका जागी। आणि साहित्य जे घेतलेलं आहे ना, हे मी अर्धा लिटरसाठी घेतलेलं आहे। एकदम बघा बारीक गॅस आहे, कारण दूध आपला जे गरम होतं, कढई गरम होतं, आपण सगळं साहित्य टाकलेलं असं किती मस्त उकळलं आहे बघा। हलवत राहायचं थोडंसं। आता ह्याला आपण काय करूया, 1-2-3 मिनिटं चांगलं उकळून घेऊया। बारीक गॅसवर बघा चांगलं उकळून दिलेलं आहे, 2 ते 3 मिनिटं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही पिठी साखर जी बनवली ती टाकायची आपल्याला। ह्याच्यामध्ये गोडीप्रमाणे टाकायची, 2 चमचे टाकलेले आहे मी गच्च भरून। गुळाची पावडर जी भेटते ना, जे चहाला वापरतात ती जरी तुम्ही आणली ती जरी टाकली तर मग अशी जरी टाकली तरी त्यांना मग तुमचं दूध वगैरे फुटणार नाही। त्याच्यामध्ये तर टाकायचं आपल्याला वेलची जायफळ पूड, 1 चमचा टाकलेला साखरचा। हलवून घेते।
थंडी आहे ना, तर हे रोज सकाळची म्हणा किंवा 3-4 वाजता म्हणा, अशी जर ही खीर जर तुम्ही पेला ना तर खूप छान बरं का. सगळ्या लेडीजनं जरूर ही अशा पद्धतीची खीर करून प्यावी. ही जर नसेल आवडली तर ती दुसरी पण आपण जी बनवली ना, सोप्या पद्धतीत दाखवली तशी जरी केली तरी चालेल. आता ह्याला एकदम गॅस बारीक आहे. 5 ते 7 मिनिट मी चांगलं शिजवून घेणार आहे. बारीक गॅसवर बघा चांगली शिजवून घेतलेली आहे. आणि शिजताना पण मी काय केलेलं होतं माहिती का, असं साईडला आलेलं का नाही, असं सारत राहायचं मध्ये. सायसारखं येतं आणि साईडला हे होतं, तर ते पण मध्ये चारायचं चांगलं. कशी झाली बघा, तुम्हाला मी दाखवते. अशा पद्धतीत ह्यात तुम्ही जर मोठे मोठे काजू, बदाम, पिस्त्याचे काप जरी टाकले वरनं थोडेसे तरी पण चालते. पण अशा पद्धतीत तुम्ही एकदा जरूर खीर करून बघा. आणि पावडर असल्यामुळे पूर्णपणे आपल्या हे पोटामध्ये जातं. त्याचं बी असतं का नाही, आपण जसे खातो ती खीर, त्यापेक्षा हे पूर्णपणे चांगलं असे होते आणि खूप चविष्ट लागते. करून ठेवायचे असे. एवढी जर आता ही 2-3 टायमाला जरी 4 ते 5 लोकांनी जरी खाल्ली तरी चालेल. मस्त झालेली आहे बघा. झटपट दाखवलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत पावडर करून ठेवून तुम्ही जर रोज थोडी जरी टाकून जरी खाल्ली तरी चालेल. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.